हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही प्रवीण मॅथ अँड कॉमर्स कोचिंग मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर पॅटर्न फर्स्ट एनईपी फायनल अकाउंट आहे की नाही। तर फायनल अकाउंट ऑफ सोल ट्रेड ते तुम्हाला चौथ्या क्वेश्चनला येणार आहे। कोणत्या नंबरला येणार आहे? फोर्थ नंबरला। आणि सगळ्यात शेवटचा क्वेश्चन ट्रेड अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट अशा पद्धतीने येणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले संपूर्ण व्हिडिओ अगर तुम्ही बघितलेले असतील किंवा बघसाल तर तुम्हाला हा पेपर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये जाणार आहे। म्हणून तुम्हाला सांगते की कोणतंही लेक्चर हे मिस करू नका, प्रत्येक लेक्चर हे बघत राहा आणि तुम्ही ते लिहत राहा। तुम्ही काय करता विद्यार्थी मित्रांनो, त्याला स्किप करता, स्क्रीनशॉट काढता आणि ते लिहिता, असं करू नका विद्यार्थी, ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो चांगल्या आणि पद्धतीने की तुम्ही हे जेवढे लेक्चर आहेत हे संपूर्ण बघा, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील। जास्त लेक्चर नाही आहेत, कमीत कमी फक्त 70 ते 65 लेक्चर आहेत। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला बघता येणार आहे, काहीच टेन्शन नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक रिक्वेस्ट की आतापर्यंत अगर तुम्ही नवीन असताना आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे मलाही सुद्धा वाटेल की माझ्या मित्रांना सगळ्यांना आणि स्टुडंटना संपूर्ण व्हिडिओ काय होत आहे, आवडत आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताकडे वळूया। तर गणित ज्या पद्धतीमध्ये आपल्याला दिलेला आहे, तर आता आपण सगळ्यात पहिले हे ट्रेड अकाउंट ट्रेड अकाउंट तयार करायला सांगितलं यामध्ये। तर आपण पहिले ट्रेड अकाउंट तयार करूया इन द बुक्स ऑफ। तर बघा आता विद्यार्थी मित्र, इन द बुक्स ऑफ कोणाचा नाव? श्री गणेश, श्री गणेश आहे की नाही? हा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st 2015। ओके। तर बघा आता मित्रांनो, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण हे जे लेक्चर आहेत ते बघत आहे आणि गणित हे तुम्हाला सोपी जातील या पद्धतीमध्येच आपण बघत आहे। काहीच कठीण गणित नाही आहेत, एकदम सोप्यामध्ये तुम्हाला मार्क मिळणार आहेत, 4 मार्क। म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो की एकदम बघा आणि ते लिहत चला। पर्टिक्युलर आणि हे डेबिट बाजू असते, डेबिट बाजूला संपूर्ण एक्सपेन्सेस येत असतात। हे प्रत्येक लेक्चरला मी तुम्हाला सांगत आहे। इथं पर्टिक्युलर अमाऊंट आणि क्रेडिट बाजू, ती क्रेडिट बाजू, हे डेबिट बाजू, हे डेबिट ते क्रेडिट, हे डेबिट ते क्रेडिट, एक्सपेन्सेस। आणि आपल्याला संपूर्ण ट्रेड अकाउंट मध्ये जे काही सेल, आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या बाजूला ट्रेड अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सेल रिटर्न क्लोजिंग स्टॉक सेम नेहमी करिता हा पॅटर्न राहणार आहे तुमचा। फ्री सॅम्पल सुद्धा येत असतात, म्हणून लक्ष द्यायचं बेटा। तर 1 नंबरला पहिले दिलेला 1 नंबरला ओपनिंग स्टॉक। तर ओपनिंग स्टॉक नेहमी करिता डेबिट बाजूला असतो। कोणत्या बाजूला असतो? डेबिट मध्ये। ओपनिंग स्टॉक हा सुरुवातीचा स्कंद असतो। आपला व्यवसाय चालू आहे, 31 मार्च झालेला संपलेला आहे, कोणतं वर्ष संपलं? 31 मार्च 2015 वगैरे XYZ। मग हे वर्ष जसं आता संपलेलं 31 मार्च, तर याचा दुसरा दिवस कोणता राहणार आहे? 1 एप्रिल। कोणता राहणार? 1 एप्रिल। एप्रिल राहणार की नाही? हा, म्हणजेच 1 एप्रिल हे ओपनिंग राहणार। म्हणजे दुसऱ्या दिवशी सुरुवातीला जो काही आपल्या व्यवसायामध्ये जेवढी काही गुड्स असतील, किराणा दुकान असेल, बिझनेस असेल, मोठा बिझनेस असेल, तुम्ही वर्ष संपलं म्हणजे संपूर्ण फेकून देत नाही कोणत्या वस्तू, त्या तुमच्याकडे अवेलेबल असतात आणि ते तुम्ही सेल करता। म्हणून सांगतो ओपनिंग स्टॉक दिलेला बेटा, हा ओपनिंग स्टॉक हा डेबिट बाजूला, कुठे येणार आहे तो? डेबिट बाजूला। त्यानंतर याच्याच खाली घ्यायचं कधी पण आपण परचेस। पहिले काय लिहायचं बेटा? परचेस। मग इथं लिहायचं परचेस। परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात, परचेस मधून परचेस रिटर्न काय करत असतात? मायनस। म्हणून यामध्ये आहे का ते बी बघून घ्यायचं, आणि ते आहे दिलेलं आहे बघा मित्रांनो, खाली दिलेला परचेस आहे। पहिले तर ओपनिंग स्टॉकची किंमत 3900 परचेस दिलेला बेटा, 12,000 आणि त्यानंतर परचेस रिटर्न आहे 560 आहे ना? हा, 560 हे बघा। परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस, म्हणजे किती येणार आता? हे 11,440। 11 आपण करून बघू। 0 हा 0 मधून 6 नाही जात, 0 मधून मग 10 मधून 6 गेले, 4 आले, हे 4 वापस 1 कॅरी दिला, मग या 4 मधून हे 6 नाही जात, पुन्हा 10 लिहिले, 10 मधून 6 गेले, पुन्हा 4 आले आहे ना? हा कॅरी पुन्हा वापस दिला, मग 11। ओके, म्हणजे 11,440।
त्यानंतर आता बघा पुन्हा आपण 2 नंबरला येऊ. नंतर कोणतीही पद लिहा, काहीच फरक नाही पडत. नंतर आता वेजेस दिलेला आहे. वेजेस म्हणजे मजुरी असते. ही वेजेस म्हणजे मजुरी, ही सुद्धा तुमची डेबिट बाजूला येते. कुठे येते बेटा? डेबिट बाजूला. 6500 सॅलरी. सॅलरी ट्रेड अकाउंट मध्ये येत नाही. सॅलरी ट्रेड अकाउंटला येत नाही म्हणजे हे पद तुमचं येणार नाही. ओके, सॅलरी ट्रेड अकाउंट मध्ये लिहित नसतात ते प्रॉफिट लॉसचं पद आहे. कुठचं पद आहे ते? प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. कोणतं? कॅरेज इनवर्ड हे दाखवायचं डेबिट बाजूला. टू कॅरेज हा इन वर्ड. ओ हा कॅरेज इनवर्ड 350 कॅरेज इनवर्ड. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड हे सुद्धा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येते, त्याच्यामुळे हे पद सुद्धा येणार नाही. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. काय सांगता बेटा? कॅरेज इनवर्ड प्रॉफिट लॉसच्या, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरेज इनवर्ड ट्रेड अकाउंटच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ओके, समजलं? सेल्स रिटर्न दिलेला आहे. मग आता आपण इथं लिहूया बाय सेल्स. सेल्स किती आहे? 40,500. सेल्स रिटर्न बाय, त्यामधून सेल्स रिटर्न मायनस करतात. सेलमधून सेल रिटर्न काय करत असतात? मायनस. सेल रिटर्न्स सेल रिटर्न्स 350 हे मायनस. ओके, आलं लक्षात? सेल मधून सेल रिटर्न काय करायचं? मायनस. 0 मधून 5 मायनस नाही होत. मग 10 मधून 5 गेले, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. पुन्हा कॅरी दिला. 5 मधून 4 गेले, 1 राहिले. सॉरी 5 मधून 4 गेले, 1 राहिले. हा 0 आणि हे 5 आहे, बरोबर? त्यानंतर बघा आता परचेस झाला, परचेस रिटर्न झाला आपला. क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे येते? क्रेडिट बाजूला. बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 22,000 आलं. म्हणजे आता आपले पद संपले. म्हणजे ट्रेड अकाउंटचे जास्त पद इथं दिलेले नाही आहेत तुम्हाला, त्यामुळे बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनेच आहे. समजलं बेटा? डेबिट बाजूला ओपनिंग स्टॉक डेबिटला असते, परचेस डेबिटला असते, परचेस रिटर्न परचेस मधून मायनस करतात, वेजेस पण डेबिटला असते आणि कॅरेज इनवर्ड सुद्धा डेबिटला. वेजेस म्हणजे मजुरी झाली, कॅरेज इन म्हणजे गाडी भाडं झालं. जे परचेस माल आपण करत असतो तेव्हा आपल्याला काय लागत असते? मजुरी. 100 पोते आणले आपण, 10 पोते आणले असती. तुम्ही तुमच्या पाठीवर आणसाल का ते? नाही. तुम्हाला काय ठरवावं लागेल? एक गाडी, त्याला मजुरी द्यावं लागते, त्याला वेजेस आणि कॅरेज इनवर्ड. तो आणलेला माल तुम्ही सेल करता, तो ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला सेल. काही सेल केला, काही तुटफूट झाला असेल किंवा खराब निघाला असेल, सेल रिटर्न केला, तो मायनस. तो व्यक्ती काय करणार? आपल्याला पैसे वापस देणार. वर्ष संपलं, तुमच्याकडे स्टॉक अवेलेबल असतो ना. तुमचं मोबाईलची शॉप आहे, 31 मार्च असेल, तुमचा संपूर्णच मोबाईल 31 मार्च म्हणजे तुम्ही नवीन परचेस करत नाही, तेवढे स्टॉक म्हणजे सेल करता, असं काही होते का? नाही बेटा. म्हणून तुमच्याकडे काय असतो? भरपूर प्रमाणात स्टॉक अवेलेबल असतो. स्टॉक क्रेडिट बाजूला. समजलं? मी आहे तोपर्यंत घाबरायचं नाही. तुम्हाला 100% येणार. आणि मराठीमध्ये असल्यामुळे आपण थोडेसे प्रयत्न करा. हिंदी ज्यांना हिंदीमध्ये अगर लेक्चर ऐकायचे असतील तर काही दिवसानंतर हिंदीमध्ये सुद्धा आपण बघूया. तर बघा आता काय करूया? ऍडिशनल. काय करूया बेटा? ऍडिशनल. डेबिट मोठी येते, क्रेडिट मोठी येते. तर बघा आता त्या बाजूला आपल्याला 40,000 दिसत आहे, 22,000 दिसत आहे. त्याच्यामुळे इथं बघा हे स्मॉल आहे, 11,000 आहे, 3,000, 6,000. त्यामुळे ती काय येणार आहे? स्मॉल येणार आहे. म्हणून बघा आता मित्रांनो हीच आपण करूया 0, 5, 1, 2 आणि 6 म्हणजे 62,150. 62,150. ओके मित्रांनो, आता पुन्हा यांची ऍडिशनल करूया आता आपण. म्हणजे पुन्हा म्हणजे पहिले डेबिट बाजूची, पहिले ही क्रेडिट बाजूची आपण केली. त्यानंतर 3,900, 6,500, 350. ओके, 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. बघा आता ऍडिशनल, कारण की आपल्याला या क्रेडिट मधून हे डेबिट काय करायचे बेटा? मायनस. काय करायची आहे ती? मायनस करणे की. मग हे आता मायनस करू. पहिले इथं प्लस करायची. यांची काय करावं लागेल आपल्याला? ऍडिशनल. मग जे येणार आहे ऍडिशनल, त्या ऍडिशनल या ऍडिशनल मधून मायनस करायची. कारण की याची क्रेडिट बाजूची पण आपण काय केलेली आहे? ऍडिशनल केली. काय केली बेटा? ऍडिशनल. बेरीज केली. बेरीज 5 आणि 4 9. आलं लक्षात? मग आता 9 हे 5 आणि 3 8, 8 आणि 8 16 आणि 17, 17 आणि 4 21, 21 1 हात चले 2, 6 7 8 9 10 11 आणि 1 12, 12 चे 2 हात चला 1 आणि 2. त्यानंतर आता 62,150, 22,150,
1900 15. मग आता 5 मधून 9 नाही जात, म्हणजेच मग 15 मधून 9 मायनस करावं लागतील है ना. मग 15 मधून 9 मायनस करायचे, तुम्हाला काय करायचे, 15 मधून 9 मायनस करायचे. 15 मधून 9 गेले, किती राहतात, 6 राहतात. हा कॅरी पुन्हा द्यायचा. मग इथं 1 मधून 2 नाही जात, मग कॅरी द्यायचा. 11 मधून 2 मायनस करायचे, 9 राहिले, हा कॅरी पुन्हा द्यायचा. 12तून 3 गेले, 9 राहिले, हा कॅरी पुन्हा द्यायचा. 3960. ओके, आलं बरोबर. हा, आता ही जी ऍडिशन, हे जे आलं तुमचं, हे आलेलं आहे तुमचं ग्रॉस प्रॉफिट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रॉस प्रॉफिट 39,960, त्याला नाव द्यायचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट. काय नाव द्यायचं बेटा, ग्रॉस प्रॉफिट. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे क्रेडिट मधून डेबिट मायनस झालेली असेल, क्रेडिट मधून काय मायनस झालेली असेल, तुमची डेबिट मायनस झाली असेल, क्रेडिट मधून डेबिट मायनस झाली असेल तर ग्रॉस प्रॉफिट लिहायचं. आणि डेबिट मधून क्रेडिट मायनस झाले असेल तर इथं ग्रॉस लॉस लिहितात. काय लिहितात बेटा, लॉस. इथं लिहितात ग्रॉस लॉस. अगर ही लार्ज, ही मोठी आली असेल आणि ही छोटी आली असेल तर तेव्हा इथं ग्रॉस लॉस लिहितात. आता तुमची क्रेडिट मोठी आली होती आणि याला काय करायचं बेटा, क्लोज करायचं. काय करायचं तुम्हाला, क्लोज. समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या बेटा, काहीच हरकत नाही. काढला. हा, आणि एकदम ट्रेडिंग अकाउंट सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण आता बघितलेलं आहेच. तर तुम्हाला समजलंच असेल. काही अडचण असलीस मला कमेंट्स करा, शेअर करा. माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, मला कॉल सुद्धा करू शकता तुम्ही, काहीच हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.